खुलताबादचं नाव रत्नापूर करावं अशी मागणी मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे। त्यासोबतच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या सगळ्या संदर्भात आपण संजय शिरसाट यांच्यासोबत बोलणार आहोत। एक तर तुम्ही आता मागणी करताय की खुलताबादचं नाव आता रत्नापूर, तुम्ही मुख्यमंत्र्यांना तसं पत्र लिहिणार आहात, कॅबिनेटमध्ये तसा निर्णय होणार आहे, काय प्लॅनिंग आहे? हे बघा, मी मागणी काही नवीन करत नाही, तुम्ही पहिले एक समजून घ्या। खुलताबादचं नाव हे रत्नापूर पहिले होतं, हे रेकॉर्डवर आहे। इंग्रजांनी जी सत्ता इथं भोगली ना, त्याच्यामध्ये सुद्धा ते शेत सारा ज्याला म्हणतात ना, ते वसूल करायचे, त्याच्यावर सुद्धा रत्नापूरच लिहिलेलं आहे। म्हणून आम्ही नवीन काहीतरी मागतो अशातला भाग नाही। दौलताबाद हा दौलताबाद नाही आहे, हा देवगिरी आहे, त्याला देवगिरी प्रांत म्हणलं जायचं। आणि राजाराम देवराय यांचं तिथं राज्य होतं। आता दौलताबाद किल्ला काय औरंगजेबाने बांधला आहे का? नाही, तर ते असलेलं वास्तू तिथं राज्य केलेलं आहे। म्हणून हे जे काही नामांतर ज्याला आपण म्हणतो ना, ते नामांतर नाही, तर जे झालेली चूक दुरुस्त करण्याचा आम्ही प्रकार करतोय। आणि त्याचं कारण एक आहे की जे औरंगजेबाची कबर खोदाचा आम्ही विषय काढला, काही लोकांना फार त्रास झाला त्याचा। मग त्यांना स्वाभिमान आहे, मग आम्हाला आमचं स्वाभिमान जागृत करायला नको, आम्हाला त्या पद्धतीने जायला नको। म्हणून हा विषय मी काढलेला आहे की जे आहे आमचं, आम्ही नवीन काही मागतोय का? नाही। या संभाजीनगर ज्याला आज आपण म्हणतो, याला खडकी पूर्वी म्हणायचे, हे नाव होतं, आता आम्ही चेंज केलं ते नाव। पण अधिकृतरित्या तुम्ही काय पुढे तुमची प्लॅनिंग कशी असणार आहे? हे बघा, मी मुख्यमंत्री साहेबाला पत्र देतोय त्याच्यात, आणि याला एक टेक्निकल प्रोसेस जी आहे याला विधानसभेमध्ये एकदा हाऊसमध्ये याला मान्यता घ्यावं लागेल, मग ते केंद्राकडे पाठवावं लागेल। केंद्राच्या मान्यतेनुसारच हे नाव बदललं जाईल। जसं धाराशिवचं बदललं गेलं, अहिल्यानगर झालं, नगरचं संभाजीनगर झालं, तसंच त्या प्रकारे याचं सुद्धा आपल्याला गॅजेटमध्ये, केंद्राच्या गॅजेटमध्ये आणावं लागेल, आणि तेव्हा ते नाव बदललं जाईल। दुसरा प्रश्न असा की संजय राऊत म्हणतात की वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक हा विषय आमच्यासाठी संपलेला आहे, मात्र ते हेही म्हणतात की आता, म्हणजे काल उद्धव ठाकरे सुद्धा म्हणाले की कॅथलिक म्हणजे चर्चच्या जागांवर आता या सरकारचा डोळा आहे। जागेवर डोळा सरकारचा नाही आहे, एक गोष्ट लक्षात घ्या। यांनी हा जो जातीवाद पसरवायचा प्रयत्न करतायत ना, वक्फ बोर्डच्या जमिनी काही अदानी अंबानीला देतील, असं कधी होतं का हो? हे काही 2-5 हजार स्क्वेअर फीटची जागा आहे का? हजारो एकर असलेली जागा या सरकारच्या मालकीच्या आहेत या, आणि या जागा सहजी कुणाच्या घशात टाकता येतात का? परंतु एक त्याला चर्चेला कसं तरी दुसरीकडे डायव्हर्ट करायचा हा प्रयत्न उभाठाने केलेला आहे। कॅथलिक चर्चच्या जागा, त्या जागा कशासाठी पाहिजेत आम्हाला? आम्ही कशासाठी घेऊ त्या? इवन चर्चच्या जागा ह्या काही ज्या पाहिल्या ना, तो तुम्हाला ते अधिकृतपणे दिसतील, विकत घेऊन बांधलेल्या चर्चा अनेक आहेत। म्हणून त्या जागेचा आमचा काही वाद होण्याचा संभावनाच नाही। परंतु ह्या समाजामध्ये मुस्लिम समाजाची मतं आपल्याकडे कशी येतील, ख्रिश्चन समाजाची कशी आपल्याकडे येतील, हा प्रयत्न होतो या माध्यमातून। परंतु त्या समाजाला सुद्धा माहिती आहे की सरकारची भूमिका घेतली ती योग्य आहे। म्हणून आता उबाठाचं किती जरी बोंबलले तरी यांच्याकडे कोणी पाहत नाही। त्यांना काँग्रेसने सपोर्ट दिला का? नाही दिला। त्यांनी शरद पवारांनी सपोर्ट दिला का? नाही दिला। साधे यांच्याशी बोलतही नाही। कुठं गेली तुमची इंडिया आघाडी? संपली ना। उबाठा आता एकटी पडलेली आहे, यांच्याकडून आता काही होणे नाही। आता हे शेवटच्या घटका मोजत आहेत। कॉमेडियन कुणाल कामरा 3 समन्स पाठवले तरी पोलिसांसमोर हजर झाला नाही, त्याच्यानंतर आता त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली, त्यांनी याचिका दाखल केली। कामराची मस्ती ही मुंबईमध्ये उतरली जाईल। चांगल्याची मस्ती उतरवणारं हे महाराष्ट्र राज्य आहे, आणि ज्याला स्वाभिमान असेल ना, त्यांनी सरकारची बाजू लावून धरली पाहिजे, सरकारला सपोर्ट केला पाहिजे। कसली मस्ती आली कामराला? 3 समन्स पाठवून सुद्धा तो येत नाही। अहो, तो राहुल गांधीला समन्स कोर्ट पाठवतो तर त्याला हजर व्हावं लागतं। जीवाला धोका आहे म्हणूनच मी येत नाही असं त्यांनी पोलिसांना सांगितलं। जीवाला धोका आहे, बोलतोस कशासाठी? मग काही बोलशील, मग त्याचा उद्रेक झाला तर त्याला जीवाला धोका म्हणतोस तू? शिवसेना तुटून पडणार जर कुणाल कामरा मुंबईत पोलिसांसमोर आला तर, शिवसेना तुटून पडणार, विरोध करणार आहे। हे बघा, ती मानसिकता त्यावेळेला काय कुणाची असतील सांगता येत नाही, परंतु त्याला संरक्षण आम्ही निश्चित देऊ। त्याला सजा देणं हे आमचं काम आहे, त्याला मारणं हे आमचं काम नाही आहे। संरक्षण देणार सरकार संरक्षण देईलच ना, सरकार हे नियमानुसार काम करणार। शेवटचा प्रश्न तुमच्याच विभागातला आहे की मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना संभ्रम अजूनही आहे, ही योजना बंद झाली की सुरू आहे? कारण एबीपी माझाने बातमी केली, त्यामध्ये 600च्या जवळपास असे
ज्यांना जे लाभार्थी असायला हवेत, ज्यांनी अर्ज भरलाय त्यांना अजूनही ते तीर्थदर्शन मिळालेलं नाहीये. 400 लोकांना मिळाले, अजूनही काही प्रतीक्षेत आहेत. नाही, एक लक्षात घ्या, ही तीर्थदर्शन योजना आहे ती बंद पडलेली नाही, ती चालू आहे. परंतु क्लायमेट ज्याला आपण म्हणतो ते पाहून त्यांना पाठवावं लागतं. सगळे वयोवृद्ध असतात, वयस्कर असतात, कुणाला कोणता आजार असतो, BP असते, शुगर असते, आणि त्या क्लायमेटला ते सूट झाले पाहिजेत. म्हणून ह्या फक्त पुढे मागे होऊ शकतात, परंतु यात्रा ह्या थांबलेल्या नाहीत. त्यांना हे रेग्युलर आम्ही ज्या योजना आमच्या चालू आहेत त्या रेग्युलर चालू राहतील. पण ज्यांनी अर्ज भरले त्या सगळ्यांना दर्शन मिळणार या योजनेअंतर्गत असं तुम्ही सांगताय? निश्चित मिळणार, निश्चित मिळणार. त्याच्यामध्ये कोणतेही किंतु परंतु नाही आहे. आम्ही त्यांना सगळ्यांना दर्शन घडवणार आहोत. नाही, असंही म्हटलं जातं की निधी नव्हता या अधिवेशनामध्ये, निधीची तरतूद नाही आहे, त्याच्यामुळे ती बंद पडली योजना आणि त्यामुळे आता ह्या योजनेचा लाभ घेता येत नाही. अहो, इतकेही सरकारकडे पैसे नाही, ताशातलाही भाग नाही ना. 600 × 30,000 किती होतात? याच्यामुळं का सरकारच्या बजेटवर फार मोठा परिणाम होणार आहे काय? सर्व पैसे आमच्याकडे आहेत आणि आम्ही ती योजना चालू ठेवणार आहोत. त्यामुळे होते मंत्री संजय शिरसाट, त्यांनी विविध प्रश्नांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. कॅमेरामन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.